नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? तुम्हाला बडबड गीते आवडतात ना? चला तर मग आज आपण नवीन बडबड गीते पाहूयात. झुरळ. मोरीमध्ये आले झुरळ, पायावरती चढले सरळ. बेबीनी हाताने धरली कडी, मारली पहा उंच उडी. बेबीचा पाय घसरला, गडू खाली गडगडला. वाकडे करून नकटे नाक, आई बाबांना मारली हाक. आईने झुरळ झटकले, बाबांच्या पॅन्टला चिकटले. झुरळ होते चप्पळ फार, बाबाने झुरळाला केले ठार. आता आपण दुसरे बघूया. हत्तीचे पिल्लू. हत्तीचे पिल्लू थंडीत फिरले, सर्दी झाली आईला म्हणाले. आई म्हणाली, औषध आणू, कान टोपी शिवून घेऊ. डॉक्टरांनी दिल्या 100 गोळ्या, पिल्लू म्हणाले, खाऊ का सगळ्या? शिंप्याने शिवली टोपी छान, 10 मीटर कापड तर एवढे कान. पेटीत पिल्लू घरी आले, टोपे घालून नाचू लागले. पिल्लांना खाल्ल्या गोळ्या भराभर, सर्दी पळाली फिरे रानभर. छान आहे ना हत्तीचे पिल्लूचं गाणं. आता आपण नेक्स्ट पाहूया. जाईची गोष्ट. एक आहे जाई, तुमची आमची गुणी ताई. सकाळी उठते लवकर, तयार होते सरसर, शाळेत जाते भरभर, अभ्यास करते जर. नेहमी पहिला नंबर, चित्र काढते सुंदर, गाणं गाते सुरेल. खेळात ती कशी हरेल, भाषण करते फटफट, अभिनय करते झटझट, नाच करते तालावर, हसणं नेहमी गालावर. सर्वांना करते मदत, असते सदा हसत, सर्वांची आहे आवडती, नाही कोणाची नावडती. व्हायचं का तुम्हाला जाईसारखं, मग वागून बघा तिच्यासारखं. जाईसारखं वागायचं म्हणजे छान 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 म्हणतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. माकडाचा बर्थडे. माकडाचा वाढदिवस आहे बरं का हा. माकडाच्या वाढदिवसाला अस्वलानं आणला केक, 21 रुपयांचा आहेराचा हत्तीनं दिला चेक. उंट आला, जिराफ आला, तिकडून आला झेब्रा, सरळा निघाला साप निघाला, सोबत गेला कोब्रा. गोगल गाय अन कासव निघाले 2 दिवस अगोदर, म्हणून तर ते पोहोचू शकले कार्यक्रमाला वेळेवर. सारी मंडळी जमा झाली, मेणबत्त्या फुंकल्या माकडाने, टाळ्यांचा गजराचा फायदा घेत केक लंपास केला मांजराने. माकडाचा बर्थडे आणि केक केला लंपास मांजराने. आता हे छान बघा. आजोबांची फजिती. एकदा आईने लाडू केले, आजोबांनी ते लंपास केले. आईने केल्या करंज्या छान, आजोबा म्हणाले माझा पहिला मान. आईने केली बासुंदी मस्त, आजोबाने केली सगळी फस्त. आईने केल्या होत्या चकल्या तिखट, आजोबांच्या पोटाची अवस्था झाली बिकट. आता आजोबा बेतात खातात, मुलांना मात्र रागवत बसतात. आजोबांची झाली फजिती. आता दुसरं बघूया. चांदण्याची शाळा. आकाशाच्या पोकळीत चांदण्याची शाळा, काळ्या कुट्ट डागांचा भला मोठा फळा. चांदोबा गुरुजी शिकवतात छान, खोडकर चांदण्याचा पकडतात कान. गुरुजींच्या हाते असते वेताची सडी, साबरून चांदण्या कधी मारतात दडी. कधी कधी गुरुजी गोष्टीही सांगतात, जादूगरनी राक्षसाला झाडाला टांगतात. शाळेची वेळ मात्र ठरलेली नसते, रोज ती थोडी थोडी बदलत असते. गुरुजी कधी शाळेला मारत नाहीत बुट्टी, अमावस्येला मात्र घेतात हक्काची सुट्टी. आणि चांदण्याची शाळा. आता नेक्स्ट बघूया. थंडी. थंडीची बघूया. आली आली थंडी, सर्वांची उडाली गावावर कुंडी. स्वेटर मफलर कॉन टोपी, उपाय करून जावे झोपी. परंतु तिची वळवळ वारी, गारट्याने सर्वांची झोप मोड करी. दातावर दात आपटत राही, सकाळी उठायचा आळस येई. पांघरुणातून बाहेर पडवत नाही, उठण्याशिवाय मात्र गत्यंतर नाही. चला, तुम्हाला माझे व्हिडिओ बडबड आवडत असतील तर लहान मुलांना लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि तुम्ही ही बडबड गीते सगळी पाठांतर करा. छान आहेत ना बडबड गीते.